स्टार 9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहत आहात स्टार 9 मराठी न्यूज आणि आता पाहूया सध्याच्या घडामोडी. वर्षभरापासून स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीचं काम कशा पद्धतीत चालू आहे, जरा स्पष्टीकरण करा. कुठे कुठे पाठपुरावा केला होता, तर पाठपुराव्याचा निकाल लागला की नाही अजून? सगळ्यांना प्रथमतः क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही प्रथमतः आंबेगाव तालुक्यातल्या सर्व वस्त्यांमध्ये फिरून जनजागृती अभियान सुरू केलं. जनजागृती अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक वस्तीतल्या लहान थोर मोठ्या लोकांपासून वयोवृद्धांपर्यंत आम्ही सगळ्यांना माहिती दिली की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, स्मारक आणि संविधान भवन घोडेगाव सारख्या ठिकाणी उभारणार आहोत. तर तालुक्यातल्या प्रत्येक आबालवृद्धापासून सगळ्यांचं म्हणणं असं आहे की महामानवाचा पुतळा हा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी झाला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण, मग त्याच्याबरोबर आमचे सचिव साहेब प्रकाशजी सोनवणे असतील, आमचे दादा टिंगरे असतील, प्रकाशजी जेगटे असतील, रोकडे साहेब असतील, गौतमराव रोकडे साहेब असतील, एकनाथ वावळ असेल, नंदराम वाघमारे असतील, सुरेशराव शिशुपाळ असेल, सुनीलजी अंकुश असतील आणि असे अनेक आम्ही एकत्र बसून 61 जणांची एक टीम तयार केली. 41 जण संचालक म्हणून घेतले आणि 11 जण हे कोर कमिटीचे सदस्य म्हणून घेतले. त्याच्यामध्ये चांगले चांगले अधिकारी आहेत, खऱ्या अर्थाने SP पदावर काम केलेले आहे, राष्ट्रपती पदक विजेते आहेत, असे अभ्यासू आणि चांगले काम आहेत. आमचे प्रकाशजी जेगटे साहेब आहेत की जे मुंबई महानगरपालिकेत सचिव म्हणून काम केलेले. अशा लोकांना एकत्र घेऊन आम्ही आदरणीय वळसे पाटील साहेबांकडे 7 मे वळसे पाटील साहेबांनी आम्हाला तात्काळ आमचं म्हणणं ऐकलं आणि त्यांनी तात्काळ पत्र दिलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांना. माणिकराव कोकाटे साहेबांना पत्र दिल्यानंतर आम्ही माणिकराव कोकाटे साहेबांच्या राजगृह या गेलो. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला वळसे पाटील साहेबांचं पत्र पाहिल्यानंतर तात्काळ आम्हाला दिलं की हे तुमचं काम आम्ही निश्चित करू, ते आमचे नेते आहेत आणि महामानवाचं काम आहे. खात्याला पाठवल्यानंतर आम्ही ती जागा पहिल्यांदा ही क्लिअर करतो की आम्ही कुठल्याही खाजगी संस्थेला मागत नाहीत, तर ही जागा आम्ही सामाजिक माध्यमातून मग तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भवन, पुतळा, स्मारक आणि MPSC UPSC चे स्पर्धा परीक्षा केंद्र, 2 सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह, भव्य मोठं ग्रंथालय, मेडिटेशन हॉल, हे सगळं त्या कॅम्प बाळगल्यानंतर आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आम्हाला जे पत्र दिलं त्याची एक प्रत आम्हाला सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट साहेबांना दिली होती. संजय शिरसाट साहेबांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेलो. त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका आम्हाला दाखवलेली आहे. त्यांनी सांगितले की सामाजिक न्याय विभागाकडून तुम्हाला कुठल्याही प्रकरण आदरणीय दत्तमामा भरणे जे सध्याचे कृषी मंत्री आहेत यांच्या ऑफिसमध्ये आहे. आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आता या बाबतीत एक बैठक लावलेली आहे आणि त्या बैठक झाल्यानंतर निश्चितपणे आम्हाला स्मारकासाठी जागा भेटेल अशी आशा आमची आहे. साधारणपणे आता 1.5-2 वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करतोय सर्वच मंडळी. मग मुंबईची टीम असेल, पुण्याची असेल, तालुक्यातल्या प्रत्येक भागातली लोक असतील, परंतु प्रशासकीय लेवलला जे काही रिपोर्ट घ्यायचे होते, मग संचालक, मग मंत्रालयातले आवर सचिव, मग सचिव, जे आयुक्त आहेत सूरज मांढरे साहेब, यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तो रिपोर्ट पॉझिटिव्ह घेऊन बीज गुणांची जागा आहे ती 8 एकर